गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. जळगाव शहरातील वाढतं अतिक्रमण आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अपघातांचा धोका वाढतो. जळगाव शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर दिवसेंदिवस अतिक्रमणाची समस्या वाढत चालली आहे. या अतिक्रमणांमुळे रस्त्याची रुंदी कमी होत असून नागरिकांना वाहतूक कोंडी अपघातांना सामोरं जावं लागतंय. विशेषतः इच्छादेवी चौफुली ते सिंधी कॉलनी दरम्यानचा मार्ग अलीकडे खूपच धोकादायक बनलाय. त्या रस्त्यावर महापालिकेच्या मार्केट समोरच तसेच बाजूच्या अपार्टमेंटला लागून अनधिकृत पत्र्याचं शेड टाकून दुकाने उभी करण्यात आली आहेत. महापालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या लाईनीतले अपार्टमेंट हे मागे पुढे का आहेत? या अपार्टमेंट समोर फळ विक्रेते आणि भाजीपाला विक्रेतेही रस्त्यावरच ठाण मांडून बसलेले असल्याचं चित्र नेहमी पाहायला मिळतं. या ठिकाणी खरेदीसाठी येणारे नागरिक रस्त्यावरच आपली वाहने उभी करतात. परिणामी वाहनांची वर्दळ अडते आणि रस्ता अरुंद होतो. हेच कारण लहान मोठ्या अपघातांचं मूळ बनत आहे. दुर्दैव म्हणजे या साऱ्या प्रकाराकडे महानगरपालिका डोळेझाक करत आहे. व्हिडिओ चित्रण व फोटोग्राफ स्पष्ट पुरावे उपलब्ध असूनही अधिकारी तक्रारीशिवाय किंवा तक्रार अर्जाशिवाय काही कारवाई करायला तयार नाहीत. यावरून असा प्रश्न उपस्थित होतो की अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग यायची का? पालिकेचे बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग तसेच वाहतूक विभाग हे या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. प्रशासनाकडून यासाठी काय ठोस कारवाई झालेली नाहीये. तर भविष्यात एखादा मोठा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? शहरातील सुज्ञ नागरिकांनी मागणी केली आहे की महानगरपालिकेने तत्काळ या रस्त्याची मोजणी करून अतिक्रमण काढावे. मग ते अपार्टमेंटचे पुढे असलेले भाग असोत की अनधिकृत शेड्स किंवा रस्त्यावरचे स्टॉल्स. त्यामुळे शहरवासियांना मोकळा आणि सुरक्षित रस्ता मिळेल आणि अपघातांची संख्या कमी होईल. प्रशासनाने केवळ तक्रार अर्जाची वाट न पाहता स्वतःहून पुढाकार घेत लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काम करणं गरजेचं आहे. अन्यथा जळगावकरांच्या मनात महानगरपालिकेविषयी अविश्वास निर्माण होणं अपरिहार्य आहे.